तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात सध्या विविध शासकीय व निमशासकीय विकास कामे जोमाने सुरू आहेत। मात्र या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या वाळू, मुरुम, दगड या गौण खनिजाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर चोरी आणि विनापरवाना उत्खनन होत असल्याचे समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे याकडे स्थानिक महसूल प्रशासनाने खुद्द तहसीलदार हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप महिपत पुंजाजी वाणी यांनी केला आहे। लोणार तालुक्यातील 1 लाख जमिनीतून रात्रीच्या अंधारात आणि अनेकदा भर दिवसाही विनापरवाना उत्खनन केले जात आहे। डंपर आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे गौण खनिज लंपास केले जात असून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही तहसीलदार कार्यालयाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही। काही वेळा केवळ नावापुरती कारवाई करून दंड आकारला जातो, मात्र मुख्य माफिया मोकाटच राहतात। यामुळे तहसीलदारांचे या अवैध धंद्यांना मूकसंमती तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला आहे। नियमानुसार कोणत्याही विकास कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजाची रितसर परवानगी घेऊन महसूल भरणे अनिवार्य असते। मात्र कंत्राटदार आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोणत्याही नियमाला न घाबरता बिनधास्तपणे शासकीय 1 लाख जमिनीतून विनापरवाना गौण खनिज उत्खनन होत आहे। याबाबत महिपत वाणी यांनी स्वतः तक्रार केली असता अवैध गौण खनिज उत्खनन महसूल अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार आढळून आल्यावरही हेतुपुरस्कर लोणारच्या तहसीलदारांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याने अवैध गौण खनिज उत्खनन खुद्द लोणार तहसीलदार यांच्या आशीर्वादाने होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। तहसीलदारांचा वरदहस्त असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध कामे होणे शक्य नसल्याचा आरोप महिपती वाणी यांनी या तक्रारीतून केला आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। सर्व मजुरांना व शासकीय अधिकारी कर्मचारी या गावातले सर्व मंडळी पंचासमक्ष या ठिकाणचा हा पंचनामा झालेला आहे। महिला व पुरुष रोजंदारीवरले माणसं यांना माझी नम्र विनंती आहे की मी सामाजिक कार्यकर्ता महिपत पुंजाजी वाणी हे माझं मूळ गाव आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी माझ्यातर्फे आपल्याला कोणतीही काम बंद करा किंवा काम करू नका असं आम्ही सांगणार नाही आहोत। आमची जी लढाई आहे ही टेक्निकल कागदपत्राची आहे। त्यासाठी आमच्या नावाची बेजबाबदारपणे कोणी पेरणी करू नये किंवा आम्ही हे काम बंद करणार आहोत असं आम्ही शासनाला सांगितलेलं आहे। गावात लोकांना कोणालाही सांगितलेलं नाही। आपण आपलं काम करावं, आम्ही तुमच्या कामात मदत येणार नाही हे शासकीय ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समक्ष मी आपणाला जाहीर करत आहे। नमस्कार सर्वांना। बोला। नमस्कार, मी महिपत पुंजाजी वाणी, विधानसभा मेहकर लोणार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते। तर आज रोजी जे बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या 2 खात्यांतर्गत या मेहकर लोणार मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। त्याचप्रमाणे सदर कॉन्ट्रॅक्टर व तहसीलदार यांच्या मिळतीजुळतीतून जो काही गो खनिजाचा साठा आहे, ही जे काही धनसंपत्ती आहे ही बेनामी बिनधास्त त्याच्यात उडवणं चालू आहे। याची रॉयल्टी घेतल्या जात नाही, याचा हिसाब ठेवला जात नाही। आज लोणार तालुक्यात जर बघायला गेलं तर खदानीच्या खदानी पकडून पडलेले आहे, पण त्याला वाली नाही आहे। इथले महाशय तहसीलदार मंडळ अधिकारी ते चुकूनही त्या रस्त्याकडे पाहत नाही। ते मटेरियल कुठून आणलं व त्या खदानी कशा आहेत, 1 लाख जमिनीचा सत्यानाश अक्षरशः या ठिकाणी चालू आहे। मी म्हणतो बावनकुळे साहेब, आपण निर्णय देता शेतकऱ्यांचा हिताचा, पण या देशातला महसूल मंत्री असून इथला महसूल हा बुडवला जातो, याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित होईल काय? या ठिकाणचे मुख्यमंत्री व गृह खात्याचे मंत्री आपण या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय अत्याचार करता काय? इथली धनसंपत्ती ही अक्षरशः उडवल्या जाते। 10/11/2025 रोजी आम्ही तक्रार रितसर माननीय तहसीलदार यांच्याकडे दिलेली आहे। गो खनिजाचा 40 ब्रास पंचनामा झालेला आहे, परंतु ठेकेदार हा राजकारणी गुंडाशी संपर्कात असल्या कारणाने राजकारण्याशी इथल्या निवडणुकीतून निवडून आलेल्या लोकांशी संपर्कात आहे आणि त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई गो खनिज कायद्यानुसार 6 पट 5 पट त्याच्यावर कारवाई होत नाही, फौजदारी पात्र गुन्हे दाखल होत नाही। तर ही लोकशाहीची या ठिकाणी धुळदाण मांडलेली आहे। इथला जो काही मसल पावर वर्ग आहे, इथला काय जो काही धनवान वर्ग आहे, सावकार वर्ग आहे, हा सावकार होता चाललेला आहे आणि इथला गोरगरीब शेतकरी आजही तुटपुंजा कमाईवर या ठिकाणी त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी किंवा शासनाच्या हॉस्पिटल एवढे सक्षम नाही आहे की त्याला उपचार भेटेल। या ठिकाणी नशामुक्त जास्त होत आहे। हा जिल्ह्याला जो काय भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, तर मी आपल्याला
विनंती करू शकतो की आपण याकडे सर्व लोणारच्या पत्रकारांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. केवळ आपण आपलं पाहिलं नाही पाहिजे. नमस्कार. तसेच इथल्या स्थानिक लोकल पत्रकार बांधवांनी सुद्धा तहसील कार्यालयाकडे लक्ष दिलं पाहिजे की बांधकाम विभागाचा ज्याप्रमाणे गोत्रे गावला रस्ता झाला त्याच्या खाली खोदाई केली नाही, त्याचं उपोषण आम्ही येत्या 26 जानेवारीला करणार आहोत. त्याचप्रमाणे तहसीलच्या आवारात प्रथम न्यायदंड अधिकारी यांच्या आवारामध्ये खाली कोणची खोदाई न करता डायरेक्ट सिमेंट टाकून तो रस्ता बनवला जातो. याच्याकडे पण लक्ष नाही आहे. म्हणजे शासनाच्या प्रथम दंड अधिकारी, न्यायदंड अधिकारी, तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार होत असेल तर जनसामान्यानं न्याय कसा मागावा व आपल्या शेतसाऱ्याचा तिथं भांडण तंटा कसा घेऊन जावा हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. नमस्कार. आपण तहसीलदार लोणार यांना वेळोवेळी तक्रारी तशा सूचना दिलेल्या आहे, कारवाई झाली का काही? गो खनिजाची कारवाई होत नाही. ते त्याच्यामध्ये पळवापळवी करतात, कॉन्ट्रॅक्टदारांना सहकार्य करतात, त्यांच्या विभागाला पत्रव्यवहार करतात. मात्र त्याचा सार्वजनिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग हा पत्रव्यवहार तहसीलदाराशी करत नाही आहे. या ठिकाणचे जे शिवा आहे गुलाब खरात, माननीय गुलाब खरातांना मला बोलायचं आहे की आपण या प्रकरणाकडे लक्ष द्या. हा तुमचा जिल्हा परिषद बांधकाम विभाग याच्याकडे लक्ष द्या. हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. इथले स्थानिक इंजिनियर त्याच्यामध्ये राहणारे लोक कामं करतात आहे म्हणून ही दहशत इथे निर्माण झालेली आहे. त्याच पद्धतीने रायगाव ते लोणार जाणारा, सावरगाव जाणारा रस्ता हा सुद्धा त्या ठेकेदाराची या ठिकाणी मुदत संपलेली असून सुद्धा त्याचं काम चालू आहे. जाणीवपूर्वक जनतेच्या जीवापाशी खेळत आहे. महाराष्ट्र प्रदूषण प्राधिकरणाच्या नियमाची अक्षरशः इथं उल्लंघन होत आहे. कोणत्याही गाडीवर तारपत्री लावलेली नाही. बेधाम सडक लोकांच्या जीवाची पर्वा न करता इथं रेतीच्या गाड्या चालतात, मुरमाच्या गाड्या चालतात. अवैध प्रकारची माती वगैरे या ठिकाणी घेऊन जातात. या ठिकाणी वन परिक्षेत्र असल्या कारणाने त्याच्या सुद्धा गाड्या जातात. भरास लाकडं तोडल्या जातात. या ठिकाणी भ्रष्टाचार निर्माण झालेला आहे. जिकडे तिकडे भ्रष्टाचार झालेला आहे. याकडे नेमके कोण लक्ष देण्याची गरज आहे? याकडे तहसीलदार प्रथम दंड अधिकारी यांनी लक्ष द्यायला पाहिजे. इथले जे काही पोलीस अधिकारी आहे साहेब त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. इथले SP साहेब, कलेक्टर साहेब यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. विनंती आहे, आता विनंती आहे माझी की प्रथम लोणारचे तहसीलदार प्रथम दंड अधिकारी साहेब यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ गो खनिजावर मोठं पाऊल उचललं पाहिजे आणि बांधकाम विभागावर पण पाऊल उचललं पाहिजे.